श्री स्वामी समर्थ. स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्या पायथ्याशी येईल. परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही. जगाकडून आदर हवा असेल तर स्वतःला आदर द्या. स्वप्न मोठं बघा, कारण ते तुम्हाला मोठं बनवेल. जीवनात चुका होतात, पण त्या तुमचे गुरु ठरतात. चांगल्या विचारांनी चांगले आयुष्य घडते. संकटे ही यशाचा मार्ग दाखवण्यासाठी येतात. ज्याकडे मार्गदर्शन हे नक्की चांगलं असेल तो पुढे जाईल. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे, तिचा योग्य वापर करा. स्वामी भक्तांनो, आयुष्यात मेहनत करा, कारण मेहनतीला पर्याय नाही. कष्टाशिवाय काहीही होत नाही. तुमच्याकडे तुमच्या बापदादाची संपत्ती तर नाही आहे, त्यामुळे कष्ट हे तुम्हाला करावे लागणार. स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर कष्टाशिवाय पर्याय नाही. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, कारण त्यात तुमचं भविष्य दडलेलं आहे. जीवन सुंदर आहे, पण त्याला सुंदर बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आयुष्य एक खेळ आहे. जिंकला तरी शिकता आणि हारला तरीही शिकता. जीवनात चांगले मित्र, चांगले विचार मिळाले तर आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होते. स्वामींच्या या संदेशाला तुम्ही तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ देऊन फक्त 15 मिनिटापर्यंत ऐकाल तर तुमच्या जीवनात खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत असतात. आयुष्याचा अर्थ शोधत बसण्यापेक्षा त्याला अर्थपूर्ण बनवा. सुख आणि दुःख ही जीवनाच्या प्रवासाची 2 चाकं आहे. त्यांचा समतोल ठेवायला शिका. जीवनाचं हे आपलं लक्ष ठेवा की आपण स्वतःवर प्रेम करावे, कारण आयुष्यात कोण कधी मागे ओढेल सांगता येत नाही. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, स्वप्न बघण्याची हिंमत ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा. कधी हार मानू नका, कारण तुमचं यश तुमच्यापासून काही अंतरावर आहे. वेळ आणि मेहनत तुमचं भविष्य ठरवतात. त्यांचा आदर करा. परिस्थिती कितीही कठीण असो, तुमचे ध्येय तुमची ताकद आहे. यश मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला अपयशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. जो स्वामी भक्त या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या आयुष्यात याचा सकारात्मक परिणाम त्याला नक्की जाणवेल. प्रयत्न करत राहा, एक दिवस नशीब तुमच्या बाजूने असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. आयुष्यात मोठं बनायचं असेल तर छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानावं लागतं. ध्येय गाठण्यासाठी ठरवलेलं प्रत्येक पाऊल पुढे नेता येतं तर आपण नक्की यशस्वी ठरू. शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. तिचा योग्य उपयोग करा, योग्य वापर करा. शिक्षण कधी थांबवू नका, कारण ज्ञान ही सर्वात खरी संपत्ती आहे. आयुष्यात खरं मेहनतीच्या जोरावर आपल्याला यश मिळतं. यशस्वी होण्यासाठी आत्मशिस्त आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. वेळेचा आदर करा, कारण वेळ गमावली की पुन्हा परत येत नाही. स्वप्न मोठी बघा, पण ती पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा. तुम्हाला प्रत्येक अपयश काहीतरी शिकवून जातं, त्यातून शिकत राहा. विद्यार्थ्याच्या आयुष्यात अभ्यास हा कधीही कंटाळवाणा वाटणारा नाही, तर तो यशाचा दरवाजा उघडणारा असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुमची ताकद आहे ते तुमचा आत्मविश्वास. शिक्षणाचा आनंद घ्या, ते तुमचं आयुष्य उजवणार आहे. आयुष्य सुंदर आहे, फक्त त्याला सुंदर बनवणं तुमच्यावर आहे. वेळेचं महत्त्व ओळखा, कारण वेळ परत येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या यशाचा उंबरठ जवळ आहे. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, त्याचं स्वागत करा. आयुष्य छोटं आहे, पण त्याला अर्थपूर्ण बनवा. तुमच्या आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वप्न बघा, पण त्यासाठी मेहनत करा. मनाला शांतता मिळवायची असेल तर बाहेरची वादळ शांत करा. चूक करा, पण त्यातून शिकून पुढे चला. प्रत्येक अडथळा हा यशाकडे जाणारा मार्ग आहे. संकट तुमच्यातील संयम आणि परीक्षा पाहण्यासाठी येतं. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. त्याचं स्वागत
हस्तमुखाने करा. सकाळी सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. दिवस हा सुंदर होईल. प्रत्येक पहाट आपल्या नव्या स्वप्नांसाठी जागे व्हा. चांगल्या दिवसांची सुरुवात चांगल्या विचारांनी होते. ज्याचा स्वामीनामावर विश्वास असतो तो नक्की चांगल्या गोष्टी करायला लागतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला अडचणी येतात. त्या अडचणी तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही. प्रत्येक सकाळ ही आयुष्य बदलण्याची एक संधी आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी हा यशाचा असणार. प्रत्येक सकाळ ही नवीन गोष्ट तुम्हाला मिळवून देईल. स्वामी सांगतात, माझ्यावरती विश्वास ठेवून जरा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात नक्की मिळेल. सकाळी उठून स्वतःला सांगा, आजचा दिवस माझा आहे. सूर्याची किरण आपल्याला प्रेरणा देते. सूर्याचा उजव्या दिशेने जाणे आपल्याला मार्गदर्शन. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर आयुष्यात समजून घेण्याचा मार्ग आहे. शाळा ही ज्ञान मंदिर आहे. इथे मिळालेलं ज्ञान आयुष्यभर साथ देतं. शाळेला प्रत्येक व्यक्ती धडा आयुष्यात शिकवतो. चांगले विद्यार्थी नेहमी शिकण्याची इच्छा बाळगतात. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचा पाया स्वतःच रचला जातो. शाळा म्हणजे केवळ अभ्यासाचं ठिकाण नाही तर ती व्यक्तिमत्व घडवणारं केंद्र आहे. ज्ञान केवळ शिक्षणातून मिळतं असं नाही, त्यासाठी शाळेची गरज आहे. शाळेतील शिस्त आयुष्यभर उपयोगी पडते. शिक्षण हे मार्गदर्शक असतात, त्यांचा सामना करा. शाळेतील दिवस हे सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेले जातात. कारण जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची कधी कदर नसते. जेव्हा आपण त्या गोष्टीपासून दूर होतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची खरी कदर कळायला लागते. आपण बऱ्याच वेळेला ही गोष्ट पाहिली असेल की जी गोष्ट जवळ आहे त्याबद्दल कधी काही वाटत नाही आणि जी गोष्ट दूर आहे त्याबद्दल नेहमी आपलं हृदय रडतं की ती आपल्याला मिळावी आणि एक दिवस आपल्याला मिळणारी गोष्ट सुद्धा दूर जाते. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला रस्ता सुद्धा मिळेल. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण विश्वासावर जग कायम आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी सांगतात, आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वतःचा विश्वास असणे फार गरजेचं आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो आयुष्यात कधी हारत नाही. आयुष्यात हरणे म्हणजे काय? लक्षात घ्या, आयुष्यात जर तुम्ही बार बार एखाद्या गोष्टीला करण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि त्यात अपयश मिळत असाल तर तुम्ही हरत आहात असं नाही. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात कुठल्या परिस्थितीत सुखी राहायचा प्रयत्न करा. नेहमी एक गोष्ट करा, दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही. त्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. प्रत्येक वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात, त्या संकटांचा सामना करा. स्वामी नेहमी म्हणतात, मी नेहमी तुमची मदत करतोय. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगले वागणं कधी सोडू नका. विजय नेहमी सत्याचा होतो. दोष लपवता येतो की तो आपल्याप मोठा होतो, पण जी गोष्ट दोष आहे किंवा चुकीची आहे ती लपवणे आपल्याला नेहमी त्रासदायक ठरते. काही गोष्टी मिळवण्यासाठी वेळ हा लागतो. संयम बाळगा. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण होय. जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करतो, नाहीतर काळानुसार जो बदलत नाही तो तसाच राहतो आणि एक दिवस काळ त्याला बदलते. आणि जेव्हा काळ त्याला बदलते तेव्हा त्याला या गोष्टीचं फार दुःख होतं. लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आपलं आयुष्य काहीही करून बदलण्याच्या मागे लागतात. वाया घालवलेली वेळ आपलं भविष्य बिघडवत असते. लक्षात घ्या, नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळतो. कुणालाही कमी समजू नका, कारण ज्याला तुम्ही कमी समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. कष्ट अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळवून देऊ शकते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
ती माणसं आपल्यापासून फारच दूर जातात. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. माणसाचे मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. आनंदाचा आणि ज्ञानाचा प्रकाश कधी आणि कुठून कसा येईल सांगता येत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही आपली संस्कृती. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात नेहमी असतं. लक्षात घ्या, तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयाबद्दल मौन पाळा. हे तुम्हाला नेहमी मॅच्युअर बनवतं. आयुष्यात नेहमी मर्द बना. लक्षात घ्या, एक गोष्ट असते जी प्रत्येकामध्ये नाही मिळत. स्वतःवर जर विश्वास असेल तर ती मिळत असते. म्हणजे कशी पण आपली एखादी सिच्युएशन असो, परिस्थिती असो, आपण खंबीरपणे आणि शांत डोक्याने उभं राहणं प्रत्येकाला नाही जमत. हे अन्याय करणं हे पाप आहे, आणि होणारा अन्याय हा सहन करणं किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणं हे महापाप. केवळ चुकलेल्यांची नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका. स्वामी सांगतात, अडचणीत असाल तर अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. कोट्यावधीशी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हिरण शोधल्यानंतर कुठेतरी एक कस्तुरी मृग सापडतो. हजारे मोती उखडल्यानंतर एक मोती सापडतो, आणि शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण एक माणूस असा भेटतो जो आपल्या कायम स्मरणात राहतो. प्रसिद्धी अशी बाब आहे जी नेहमी मिळाली तर चांगली वाटते, आणि मिळतच राहिली तर अजून चांगलं वाटते. पण जेव्हा एखाद्या वेळेस ती प्रसिद्धीच आपल्या बर्बादीचं कारण बनतं किंवा बदनामीचं कारण बनतं, तेव्हा खूप जास्त बेकार वाटतं. कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्या जवळ आहे ते कदाचित उद्या तुमच्या जवळ नसेल सुद्धा. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला पुढे नेण्यासाठी कामा येणार. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्या जवळ आहे ते उद्या नसणार. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या बरेच जवळ आलो. लोक आपली कॉपी करायला लागले की समजा तुम्ही यशस्वी झाला. स्वामी सांगतात, आयुष्यात लक्षात घ्या, नातं तेव्हा तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असते. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्यात खूप आनंद होईल. इतरांना वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका, आणि कुणालाही गृहीत धरता येणार नाही एवढे स्वस्तही होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासाठी, तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा जे फक्त टाइमपास करतात. स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. स्वामी सांगतात, मी आहे ना, काळजी करू नको. आयुष्यात प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात मार्गदर्शन तुम्हाला नक्की मी देणार आहे. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. लक्षात घ्या, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे हे चांगले असते. मैत्री अशी करा जी नेहमी तुम्हाला पुढे नेईल. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, स्वतः प्रयत्न करून पुढे जायचं असतं. अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही, आणि विनम्रतेसारखा अन्य सम्राट नाही. स्वामी म्हणतात, यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्याची तुमची इच्छा जास्त प्रबळ असली पाहिजे. प्रेमाने जे मिळतं ते कायम टिकून राहतं. जर तुमच्यात श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते बघा. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येक जण तुमच्या बरोबर बसू शकेल, आणि इतके मोठे व्हा की आयुष्यात प्रत्येक वळणावर रस्ता तुम्हाला मिळेल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकाबरोबर तो नेहमी कमी कमी होत जातो. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ आणि स्तुती करणारा मित्र हा तुम्हाला जास्त मोठा घात करू शकतो. त्यामुळे नेहमी अशा मित्रांपासून सावध राहा. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकतिक राहणे नेहमी चांगलं. थोडं दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडत नाही, आणि कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
देव म्हणतो प्रत्येक वेळेला शहाणा व्यक्ती तुमच्या कामाला येईल असे नाही. कधी कधी वेड्यांची भरती सुद्धा खूप कामाला येते. लक्षात घ्या, आपण फक्त चांगले काम करा, कारण चांगल्या गोष्टी चांगल्या कामाने मिळतात. नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता येतात. फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी शक्ती असायला हवी. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठी नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. माणसाचं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे भेटते ते घ्यावं, नाहीतर सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा, कारण काय माहिती आज न उद्या आपल्याला कशाची गरज पडेल. स्वामी सांगतात, माणसं आयुष्यात नेहमी प्रयत्नशील राहायला पाहिजे, कारण त्यांच्या प्रयत्नाने त्यांना यश मिळतं. जगातील सर्वात सुंदर जोडी कोणती आहे? कदाचित तुम्हाला हे माहिती नसणार. ती जोडी माणसाची नसून अश्रू आणि हास्य यांची आहे. कारण हे फारसर एकत्र दिसणार नाही, पण जेव्हा दिसतील तो दिवस आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असणार. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची ताण भागत नाही. प्रसिद्धी मिळावी प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यासाठी चांगले काम करण्यासाठी कोणीही तत्पर नसतो. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. आपली खरी स्वप्ने तीच आहेत जी आपल्याला उशिरा रात्री जागण्यापर्यंत मजबूर करतात. स्वामी सांगतात, आज न उद्या तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करत आहे. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. नात्याची एक सुंदरता तीच आहे जे तुम्हाला पुढे नेते. नात्यात सुंदरता म्हणजे एकमेकांशी चांगले बोलणे. आयुष्यात तुम्ही किती माणसं जोडली यावरून तुमची श्रीमंती कधी कळत नाही. आयुष्यात आपलं उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर, आणि माहिती जास्त नसेल तर बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही संकटांना सामोरे जायचं असेल तर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवायला तयार होणार नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला हा प्रश्न पडतो, संघर्षाच्या वाटेवर जे चालत असतात त्यांना नेहमी संकटे का येतात? ज्यामध्ये मानवता आहे तो खरा मानव, ज्यामध्ये मानवता नाही तो नेहमी दानव असतो. मानवता असणाऱ्यालाच मानव म्हणता येतं. ज्यामध्ये मानवता आहे तो त्याचा खरा आयुष्याचा सार्थक करतोय. समोरचा व्यक्ती आपल्या दिसण्यावर किंवा आपल्या असण्यावर जात असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. समोर दिसत असेल तसं काहीही नाही. स्वतःला एवढं नेहमी सांगा, कुणीतरी फार छान म्हटलं आहे, जीवनात कितीही घाबरणारे संकट येऊ द्या, कधीही घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. दुःखात येणारा सुखमय आनंद हा आपल्याला पुढे नेतो. घाबरला तर नेहमी मागे राहाल. शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, विज्ञानाचे तंत्र शिका, पण जगण्याला मंत्र हरवू नका. गरुडा इतकं उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही. योगायोग असते, बाकी सर्व मनाप्रमाणे होतं. स्वामी म्हणतात, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, तर रिकामा खिसा माणसाला आपल्याला आयुष्य. बिनधास्त आयुष्य जगावं. संकटे येतात त्यांचा सामना करावा. आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन नक्की मिळतं. फक्त विश्वास ठेवून कार्य करावे. बिनधास्त हसावं. काही दुःख आले तर बिनधास्त रडावं. जास्त लोकांचा विचार करायचा नसतो, कारण लोक नेहमी टोकतात. प्रेमाशिवाय केलेली सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, व्यापार असतो. जीवन हसत हसत जगावं. प्रेम आणि आनंद मिळत राहावं. नवीन सकाळच्या आपल्याला नवीन संध्या मिळाव्या आणि आपण आयुष्यात पुढे जावं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका, आणि स्वतःचा वापर कुणालाही करू देऊ नका. वेळ तुमची आहे. हवं त्या व्यक्तीला तुम्ही मिळवू शकता. हवं ती गोष्ट तुम्ही करू शकता. जीवनात अडचणी त्यांना येतात जे अडचणींना घाबरतात. जीवनात अडचणींना जर घाबरणार नाही तर अडचणी तुम्हाला अशा छाटछूट वाटायला लागतील की तुम्ही त्यांचा कधी सामना कराल आणि पुढे जाल. तुमचं तुम्हालाही कळणार नाही. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. हसा आणि हसवत राहा. प्रत्येकाने आनंदी राहा. आपल्याला एक गोष्ट नेहमी समजायला हवी, पहिल्या पावसापेक्षा अनुभवलेले आधीचे पावसाळे हे अधिक महत्वाचे असतात. इतरांना सल्ला देऊन रस्ता सापडेल असं आशा ठेवू नका. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मंजिल फार दूर आहे, त्यासाठी प्रयत्न नेहमी चांगले करावे लागतात. रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते. कुणी खास व्यक्ती प्रेमाने बोलावं म्हणून तुम्हाला
प्रत्येक वेळेला त्यासाठी चांगले कार्य करावे लागतात. प्रत्येकाला वाटतं संकटांना घाबरणे फार अवघड आहे. संकटे कधी अवघड नसतात. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनात उतरून दूर जातात त्यांना दुर्लक्ष करा. स्वामी सांगतात, समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही, आपली शांतता नेहमी धरून ठेवतो. त्याप्रमाणे मनात कितीही वादळ यावं, दृष्टिकोन हा मनाचा आरसा असतो. स्वामी नेहमी सांगतात, घाबरणे हा पर्याय नाही. यशासाठी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका, त्यामधून काही चांगले मिळवा. तुम्हाला जर एखादा मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर नेहमी मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. पापा इतका सुंदर पोशाख घालून येतो की ते पाप आहे असं आपल्याला कळत सुद्धा नाही. पाप हे नेहमी आपल्याला अशा रूपाने वेडं बनवतो की आपल्याला सुद्धा कळत नाही की आपल्याला कोणतरी फसवत आहे. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्हाला संकटामध्ये मार्गदर्शन नक्की मिळायला लागेल. मार्गदर्शन त्यांना मिळतं जे स्वतःवर विश्वास ठेवतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी नाम नेहमी आपल्या सोबत आहे ही गोष्ट लक्षात असू द्या. आपण फक्त विश्वास ठेवायचा, बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे तर नक्की होणार आहे. विश्वास ठेव, जे गेलंय ते पुन्हा मिळेल. हा संदेश तुमच्यासाठी एवढा महत्वाचा ठरेल की हा संदेश ऐकताच तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. हा संदेश तुमच्यासाठी एवढा महत्वाचा ठरेल की तुम्हालाही कळणार नाही. या संदेशाला नक्की शेवटपर्यंत ऐकून बघा. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतील. आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण प्रयत्नावर तर जग कायम आहे. आपल्या प्रयत्नांना तर जग सुद्धा मदत करतं. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण कधीही चांगले. अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुमचे यश किंवा यश मिळणे हे ठरते. स्वामी बोलतात, संकटात प्रत्येकाला मी मदत करत आहे. त्या संकटांचा सामना केला तर मार्गदर्शन सुद्धा मी स्वतः दाखवणार आहे. फक्त विश्वास ठेवण्याची गरज असते. विश्वास असेल तर गोष्टी नक्की तुमच्या मनाप्रमाणे होतात. आपण फक्त कार्य करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपण जी गोष्ट करत आहोत ती आपल्याला मिळणे फार गरजेची आहे. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू, जी गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी आपण विश्वास ठेवू, ती आपल्याला प्रत्येक वेळेला मिळते का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नेहमी मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वळणावर संकट हे प्रत्येकाला आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक संकटात त्यांना मदत करत आहे मी. फक्त विश्वास ठेव, कारण तुझ्या विश्वासावर तर जग सुद्धा कायम आहे. हा संदेश प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. या संदेशाला स्वामी नक्की तुझी मदत करतील. हा संदेश तुझ्या प्रत्येक वेळेला मदत करणारा ठरेल. हा संदेश तुला प्रत्येक संकटातून बाहेर नेईल. हा संदेशच आहे जे तुझ्या आयुष्यासाठी चांगली बातमी तुला मिळवून देऊ शकतो. हा संदेश एवढा चांगला ठरणार आहे तुझ्यासाठी की तू विचारही करू शकत नाही. फक्त वेळ देऊन हा संदेश ऐक, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आता प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होत आहे आणि प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होणार सुद्धा आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर तुझा विश्वास असेल स्वामी नामावर तर तुला प्रत्येक वेळेला स्वामी नाम मदत करेल. स्वामी सांगतात, आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. स्वामींनी कायम आपली मदत केली आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत. आपण ज्यांना मानतो त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणे सुद्धा फार गरजेचं असते. स्वामी नाम नेहमी पाठीशी आहे. थेंब कितीही लहान असला तरी त्याच्या अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला कधी लहान किंवा कमी समजू नका. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबवतं का? आयुष्य पूर्ण शून्य झालं म्हणून हार कुणी मानतं का? कारण शून्यातून तर विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्यातच आहे. जीवनाचा खरा अर्थ शोधायला प्रयत्न लागतात. स्वतःचा विश्वास जर असेल तर प्रत्येक वेळेला आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी नक्की करणार आहे आणि कायम मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण फक्त विचार करायचो, त्या विचारावर एक कृती सुद्धा करावी लागते. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. ज्या गोष्टीबद्दल आपण एवढा विचार करतो ती आपल्याला प्रत्येक वेळेला पटेल असं नाही. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण मार्गदर्शन आपल्याला तेच करत असतात.
स्वामी नेहमी बोलतात, विश्वास जर तुमचा माझ्या नामावर असेल तर तुम्हाला प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः मी करणार आहे. लक्षात घ्या, जीवनात वाईट काळ प्रत्येकाला येतो. तो प्रत्येक वेळेला आपल्याला मागे ओढतो. आपण माणसाचे जीवन जगतोय, त्यामुळे आपल्याला त्यांचा सामना करणं फार गरजेचं असतं. जीवन जगताना अडचणी प्रत्येकाला येतात. त्या अडचणींचा सामना करणारा पुढे जातो आणि ज्या अडचणींचा सामना करून तो पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती नेहमी यशस्वी होतो. स्वतः आपण मेहनत करायला हवी, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्ट हे आपल्या आयुष्यात कालही होते, कष्ट तर या आपल्या आयुष्यात आजही आहेत. कष्टाला पर्याय कालही नव्हता आणि कष्टाला आजही पर्याय नाही. पर्याय आहे तर फक्त आपल्या मेहनत करण्यासाठी. आपण मेहनत केली तर प्रत्येक गोष्ट होते. मेहनतीवर विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी सांगतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. स्वामी बोलतात, ज्या गोष्टीबद्दल तुमचा विश्वास आहे ती गोष्ट प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी चांगली ठरते. स्वतःवर विश्वास जर असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळेल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे आणि कायम होत असणार. स्वामी नामावर विश्वास असल्यावर मार्गदर्शन नक्की मिळणार. स्वामी सांगतात, आपण फक्त मेहनत करायला हवं, कारण मेहनतीशिवाय आपल्याला प्रत्येक वेळेला काहीही मिळणार नाही. सर्व संकटात आपल्याला मार्गदर्शन स्वामींनी केले आणि स्वामी कायम आपल्याला मदत करत आहेत. आपण ज्या नामावर विश्वास ठेवतो त्या नामावर आपला कायम विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी आपल्याला हव्या आहेत तशाच मिळतात, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं. विश्वास जर असेल तर प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात प्रत्येक संकटात मार्गदर्शन मिळेल. संकट समयी तुम्हाला रस्ता नक्की मिळेल जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल. स्वामींनी नेहमी तुमची मदत केली आणि प्रत्येक वेळेला ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला प्रत्येक वेळेला अडचणी येतात आयुष्यात. त्या अडचणीत फक्त स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा मार्गदर्शन नक्की मिळतो. आपल्याला प्रत्येक वेळेला जर मार्गदर्शन मिळवायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. गोष्टी मनाप्रमाणे होण्यासाठी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करत आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळते. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचं आहे. तुम्हाला आयुष्यात प्रत्येक संकटात यश सुद्धा मिळते. संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय यश कधी मिळत नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करणारा पुढे जातो आणि त्यांचा जो घाबरतो तो मागे राहतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वासाने तर जग सुद्धा कायम आहे. आपला विश्वास जर स्वतःवर असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, प्रत्येक वळणावर तुम्ही घाबरत आहात असं नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मिळेल असंही नाही. पण जेव्हा तुम्हाला माझ्या मदतीची गरज असेल तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, मी नेहमी तुम्हाला मदत करणार आहे. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. त्यामुळे स्वामी नामांना कधीही दुर्लक्ष करू नका. स्वामी तर नेहमी तुमची साथ देत असतात. आपल्याला प्रत्येक वळणावर स्वामींनी मार्गदर्शन केलंय आणि प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला स्वामींनी आपले मार्गदर्शन केले आहे आणि आपल्याला कायम मदत केली. फक्त विश्वास असणे गरजेचे होते. आपण त्यांवरती विश्वास ठेवलाय, त्यामुळे मार्गदर्शन सुद्धा त्यांनीच केलंय. लक्षात घ्या, जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलायला शिका. जो स्वतः बदलतो तो जगाला बदलण्याची ताकद ठेवतो. ज्यात स्वतः बदलण्याची ताकद आहे तो जग नक्की बदलणार. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात ज्या मोठं बोट बुडवण्याची सक्षमता ठेवतात, ज्या नेहमी एखाद्या जहाजाला बुडवायला सुद्धा घाबरत नाहीत. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्व गोष्टी होऊ शकतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला मी देत आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. स्वराज्य हा छत्रपतींचा होता, पण त्यासाठी मेहनत हे मावळ्यांनीही केली होती. तुम्ही तसे स्वप्न बघा, तुम्हाला संपूर्ण जग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ महाराज करतील. आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही मिळवायचंय ते मिळवता येतं. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, बाकी सर्व चांगलं होतं.
स्वामी सांगतात, घड्याळ अलारामने एखादी व्यक्ती उठवतो, पण एखादा व्यक्ती जर झोपण्याचं सोंग किंवा नाटक करत असेल तर त्या अलाराम सुद्धा काही कामी येत नाही. स्वामी सांगतात, तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. आयुष्याचे 3 संघर्ष असतात: जगण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष, ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. लक्षात घ्या, हे संघर्ष प्रत्येकाला करावे लागतात. फळ गोड मिळण्यासाठी मेहनत करावी लागते. गोड फळ देणाऱ्या झाडाची जशी दगड मारली जातात त्याप्रमाणे प्रामाणिक आणि प्रगती करणाऱ्या माणसाला सुद्धा दगडे मारली जातात. चतुरपणा असावा. लक्षात घ्या, चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे जेव्हा संस्कारावर अवलंबून आहे. संस्कार चांगले असतील तर प्रामाणिकपणा आणि चतुरपणा असतो ते 4 दिवस चमकतो. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसाचे थांबवण्याचे धाडस नक्की देऊ शकते. लक्षात घ्या, तसेच हा आपला अंदरचा आत्मविश्वास असतो. तो यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. इतिहासला जिंकण्याचा असतो असं काही नसतं. पराजयाचाही इतिहास नोंद होते. फक्त त्यासाठी संघर्षात दम असला पाहिजे. स्वतःवर एक गोष्ट लक्षात ठेवा, संघर्ष मोठा आहे कारण ध्येय मोठं असतं. रावणाला आजही लोक आठवतात कारण रामाला त्याने जबरदस्त अशी टक्कर दिली होती. संघर्ष मोठा आहे कारण ध्येय मोठा आहे. लोकांच्या परिस्थितींना कधी घाबरून थांबू नका. आपण आपली परिस्थिती निर्माण करायची. काल ज्याबद्दल प्रयत्न केले आज ती गोष्ट सत्यात आणायची. त्यासाठी आपल्याला अपार संकटांचा सामना करायचा. संकटांचा सामना केल्याशिवाय यश तर काय आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला मेहनत सुद्धा घ्यावी लागते. प्रत्येक वळणावर स्वामी सांगतात, मी तुमची मदत नक्की करणार आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर जर विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी कार्य करत जा. प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन ते देत असतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुमच्या विश्वासावरच जग कायम आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटात मार्गदर्शन मिळू शकतं. छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठी गोष्टी तयार होते आणि त्याच गोष्टी आपल्याला पुढे नेतात. स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आपण ज्या गोष्टींना घाबरतो ती गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेला मिळेल असे नाही. कदाचित काही वेळेला ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध सुद्धा होते. आपण फक्त प्रयत्न करत राहायला हवे. स्वामी नेहमी सांगतात, प्रयत्नाने तर परमेश्वरही मिळतो. स्वतःवर विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा मिळतं. आपला विश्वास जेव्हा आपल्या प्रयत्नांवर असतो तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी स्वतः देतात. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला मी स्वतः करणार आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला यश स्वतः स्वामी देणार आहेत आणि स्वामीच तुम्हाला पुढे नेणार आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुला मार्गदर्शन मी नक्की करणार. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर तर जग कायम आहे. आणि जर आपला विश्वास असेल तर आपल्याला मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळतं. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मी स्वतः मार्गदर्शन केलंय आणि प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, या 2 गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि सर्व काही असताना तुम्ही बाळगलेला संयम. याच्या जन्मावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदा मिळते. त्यामुळे ते कसे जगायचे, त्यासोबत काय गोष्टी करायच्या त्या आपल्या हातात आहेत. आपण फक्त कष्ट करावे, कारण कष्टाने गोष्टी मनाप्रमाणे होतात आणि मनाप्रमाणे झालेल्या गोष्टी आपल्याला मनासारखे काम करून देतात. सर्व आपल्याला आवडेल असं नाही, काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा होत असतात. प्रयत्नाने तर तो देव सुद्धा आपली मदत करतो. आपले प्रयत्न एवढे जबरदस्त असायला हवे की त्या देवाला सुद्धा गोष्टी आपल्याला देणे भाग पडले पाहिजे. देव नेहमी म्हणतो, मी कायम त्याची साथ देतो जे माझ्या नामावर विश्वास ठेवतो. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर तर जग कायम आहे.
आणि विश्वास जर आपला असेल तर आपल्याला मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळतं. संकटामध्ये तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करणार आणि कायम तुम्हाला पुढे नेण्यासाठी स्वामी मार्गदर्शन करत असतात. स्वामी बोलतात, नेहमी हसत राहा, कारण हा सुंदर जन्म पुन्हा नाही. वाट पाहणाऱ्यांना इतकं मिळतं जेवढं प्रयत्न करणारा हार मानतो. एवढ्या शांतपणे काम कर, यशाने आवाज काढावा. जिंकण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी नाही, ती फक्त गोष्ट वेगळ्या पद्धतीने करावी लागते. मित्रा, तोपर्यंत तरू तू हरू नको, जोपर्यंत तुझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही. यश मिळणे काही अवघड नाही रे, त्यासाठी अपार कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाही. फक्त एकच गोष्ट, कन्सिस्टन्सी, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन. आपली शिस्त महत्वाची असते गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी. शिस्तीत काम केल्या तर यश आपल्याला नक्की मिळतं. एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे आहे, पण एखाद्यावर विजय मिळवणे खूप कठीण आहे. उडण्यासाठी काही नुकसान नाही, पण ते कसे उडावे, कोठे उडावे हे आपल्याला समजायला हवे. लक्षात घ्या, प्रत्येक जागी कुठं काय बोललं पाहिजे हे ज्याला कळतं ना, तोच पुढे जातो. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही व भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. भूक आहे तेवढं खाणे ही विकृती आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही प्रकृती. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्या एखाद्या मित्राला मदत करणे किंवा एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे ही आपली खरी संस्कृती आहे. माणसाला त्याच्या दोन गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. आपल्या नियतीचे मालक बना आणि आपल्या परिस्थितीचे गुलाम बनू नका. काम करा, मदत करा, पण कधी मोठेपणा बाळगू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कधी कमी लेखू नका, कारण तुम्ही वादळ आहात, तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. स्वतःला सांगा, नाव आणि ओळख ही छोटी असली तरी चालेल, पण त्याच्यासाठी प्रयत्न मात्र मोठे हवे. भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की पाहिजे. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक करून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा, पण कधी हिंमत हारू नका. स्वतःला सांगा, नेहमी नवीन काहीतरी शिकण्यासाठी मी तयार आहे आणि आता यशस्वी होण्यासाठी सुद्धा मी तयार होत आहे. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसते, पण घामाच्या धारांनी मनुष्याचे कर्तृत्व सिद्ध होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तो खरा कर्तृत्ववान होय. स्वतःला सांगा, नेहमी हार्ड वर्क, मिळेल तुम्हाला गुड वन. असू द्या आयुष्यात बेस्ट लक, कारण वर्क हार्ड अँड ड्रीम बिग. लक्षात ठेवा, नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवनदायी बनते. जीवनाचा कार्यक्रम हा अशा वेळेला वाचतो तेव्हा आपण अपेक्षाही ठेवत नाही. नावासाठी काम करू नका, काम करण्यासाठी नाम करा. नाम करा ते काम करते, कामच आपले नाव करते. स्वामी सांगतात, ज्याचे नाव आपल्या कामाने होते ना, तो कधी हारत नाही. ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा झाली पाहिजे. जोपर्यंत प्रयत्न तुम्हाला करायचे तोपर्यंत करा, कारण प्रयत्नाने तर यश पण मिळतं. स्वतःवर विश्वास असेल तर स्वामी नामाने आपल्याला मार्गदर्शन पण मिळतं. स्वामी नाम आपल्या सोबत आहे या गोष्टीवर आपला विश्वास असणे गरजेचं आहे, कारण जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा अशक्य सुद्धा शक्य होते. माझ्यासाठी बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे, विशिष्ट प्रकारची काहीतरी साधना करणे. आयुष्यात असे सर्व ट्विस्ट आणि वळणे आहेत जे तुम्हाला घट्ट धरून राहतील, पण तुम्हाला निघून जायचं. यश अंतिम नसते मित्रा, अपयश घातक नसते. पुढे चालू ठेवणं ध्येय आहे. तुम्ही चुकीचे काम कराल तर चुकीचे गोष्टी सुद्धा होईल. तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावली तुमच्या मागे पडेल. आपण फक्त प्रयत्न करणे गरजेचं आहे, कारण त्याशिवाय यश कधी मिळत नसते. आपल्याला अनुभव हा महत्वाचा असतो. आपला अनुभव जर चांगला असेल ना, तर प्रत्येक वेळेला आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरतो. प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, शांत कसे राहायचं हे शिक्षण शिकवते आणि प्रयत्न करून पुढे कसं जायचं हे मेहनत शिकवते. शांतता ही शेवटची गोष्ट आहे जी जग तुमच्याकडून ऐकेल. चुकीच्या वातावरणात कमकुवतपणा ही फक्त ताकद असते. सौम्य मार्गाने तुम्ही जगाल तर प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. तुम्ही सर्व काही करू शकता. तुम्ही लोकांच्या असीम गोष्टी असू शकता. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळा रंगाचा फळा आणि अनेक विद्यार्थ्याचे आयुष्य उजळे करतो. खूप माणसांचे स्वप्ने फक्त या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील.
ओरिजिनलची किंमत ही नेहमी डुप्लिकेट पेक्षा जास्त असते, कारण ओरिजिनलची कॉपी करून डुप्लिकेट बनते. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, तेव्हा आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका. प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडू फक्त जिंकण्याच्या तयारीत असतो. एवढे लहान बना की प्रयत्न प्रत्येक वेळेला यशाकडे नेतील, आणि इतके मोठे व्हा की यश तुम्हाला मिळेल. आयुष्यात 2 गोष्टी तुम्हाला मोठे बनवतात, फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामी सांगतात, सक्सेस ही एक रात्री नाही मिळत, पण सक्सेस साठी अनेक रात्र मेहनत करावी लागते. आपले प्रयत्न ठेवा. रोज सकाळी उठल्यावर काही गोष्टी करा. स्वतःला म्हणा, मी सर्वात बेस्ट आहे, मी खूप नशीबवान आहे, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील आणण्याबद्दल देवाचे आभार, मी खूप हुशार आहे, मी चांगला प्रयत्न करेल, यश 99% चान्स आहे की मलाच मिळेल, आणि ते सुद्धा मिळणार. सुखासाठी धडपड करा. सुखी मनाला कुणीही हरवू शकत नाही. स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा, मी आयुष्यात कधी हरू शकणार नाही, कारण कोणी मला हरवणारा नाही. मी अपार आहे, मला कोणीही मागे ओढू शकणार नाही. ज्या दिवशी आपला जन्म झाला तो दिवस, ती वेळ आपल्यासाठी शुभ असते. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, तरी सुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते. आपल्यासाठी सगळे दिवस सगळे चांगली वेळ असणार असं नाही, फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि त्यासाठी करण्यासाठी मेहनत. तुम्ही कुणाला मदत करणार का? लक्षात ठेवा, स्वतःसाठी गोष्टी करा. स्वामी सांगतात, जे लोक तुमची परीक्षा घेण्याचे प्रयत्न करतात त्यांना नेहमी दूर ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. आपल्या चुका सुधारण्यासाठी जेव्हा स्वतःची लढाई स्वतःला असेल, तेव्हा तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा, आणि हे तुम्हाला करून देखील जर तुमची कोणी कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. पंखावरती फिरतो तर लक्षात ठेवा, स्वतःवर मान्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास नसेल तर पुढे काही होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, या जगात काही बिना मेहनतीचे आणि काही बिना अडचणीचे मिळत नाही. तुमची हेल्प कुणी केली नसेल तर स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जे लोक सहज लिहितात की आयुष्य खूप उत्कृष्ट आहे, त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, गरिबी आयुष्याचा पूर्णपणे लागलेला रोग असते. स्वामी सांगतात, तुम्हाला सूर्यासारखे जळायचे असेल तर तुम्हाला दररोज उगवावे लागेल. कोणताही मार्ग आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा स्वतःवर विश्वास असेल. पूर्वी अनेक गोष्टींना महत्व असायचं, आता फरक पडत नाही. आता फक्त फरक पडतो तो पैशांनी. आता लोक पैशांनी महत्व देतात. माणसाला जर काही शिकायचे असेल तर ती त्याची प्रत्येक चूक काहीतरी शिकवून जाते. संधीची वाट बघत बसू नका, आज सर्वोत्तम संधी आहे. मोठा विचार करा, जलद विचार करा, नक्की तुम्हाला पुढे जाण्यास मार्गदर्शन मिळते. आपली जन्म गर्दीत उभा राहण्यासाठी नाही तर गर्दी करायला झालाय. आळस नावाची गोष्ट ही नसती तर आपण यशस्वी झालो असतो, पण ती आहे कारण लोक कमी यशस्वी हे आळसामुळेच होतात. तुमच्या आयुष्यात ती गोष्ट काढून टाका. तुमचे यश मिळवणे तुमच्या हातात आहे. कोणी कौतुक करो वा कोणी करो तुमची टीका, लाभ आहे तुमचा. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते. प्लॅन असलेला मूर्ख हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो. जिंकायचे असेल तर प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतात. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास असणे गरजेचे. लोक तुम्हाला हरण्याची वाट पाहत आहेत ना, त्यांना जिंकवून दाखवा. एक विजय तुम्हाला प्रत्येक तुमचा संघर्ष पुसून टाकेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला चांगला मिळवेल. विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला विजेते म्हणून पाहिलं पाहिजे. आपण जिंकणार आहोत या विचाराने कामाला सुरुवात करा. प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाही. जिंकणारे हे जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतात. स्वामी सांगतात, ज्याला हरायची भीती असते तो माणूस कधी जिंकू शकत नाही, कारण जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका. आयुष्य ते महत्वाचं आहे. स्वामी सांगतात, माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. माणसाला 2 गोष्टी हुशार बनवतात, एक तर वाचलेली पुस्तक, नाही तर भेटलेली माणसे. माणसे जेव्हा भेटतात तेव्हा अनुभव मिळतो आणि अनुभव आपल्याला चांगला ठरतो. आपण फक्त प्रयत्न करावे. काही स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात. स्वामी सांगतात, जगाचा विचार करायचा असेल तर नेहमी हराल. सर्वात मोठं सुख म्हणजे प्रचंड यश. विजेते वेगळ्या गोष्टी कधी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. लढायला शिका म्हणजे गुलामीची वेळ येत नाही. मोठा माणूस तोच जो आपल्या सोबती माणसाला छोटा समजत नाही. संघर्ष करत राहा. साम्राज्य एक दिवसात नाही, एका वेळेला नक्की तयार होतो. आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर मेहनत नक्की यश देईल.
इज्जत मागायची नसते, ती कामात गेलेली नसते. इज्जत मिळवायची असते. तुमच्यातील जिद्द तुम्हाला सिद्ध करू शकते. हे लक्षात घ्या. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे. चुकीच्या दिशेने जात असलेल्या समूहासोबत जाण्यापेक्षा नेहमी एकटे चालायला शिका. प्रत्येक दिवस एक नवीन अपेक्षा ठेवून येते. ही एक आशा आणि अनुभव आहे. स्वप्न नेहमी आभा एवढी असली पाहिजे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणा बना. स्वतःला एक गोष्ट सांगा, नशीब हातात येत नाही आणि तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करावे लागतात. चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हरवायला लागतं. संधी आणि संघर्ष हा नेहमी मिळतो जेव्हा स्वतःवर विश्वास असतो. एखादे काम करायला घेतले की ती पूर्ण केल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही, कारण कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. कॉन्फिडन्सने आपण जीवनात सर्व काही करू शकतो. खेळ असो वा आयुष्य, स्पर्धा प्रत्येकाला असतं. यशस्वी होण्यासाठी यशस्वी व्यक्तीकडे ध्येय व योजना असणे गरजेचे आहे. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. प्रत्येक क्षणा नवीन सुरुवात आहे. आधी स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. सुख कणभर गोष्टीत लपलेलं असतं, फक्त ते मनभर जगता यायला हवं. एक व्यक्ती आयुष्य घडू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त आहे, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. नाव एका दिवसात होत नाही, पण एक दिवस नेहमी होतं. ध्येय असे पाहिजे, जे दिवशी आपण यशस्वी होणार त्या दिवशी नेहमी आपली चर्चा अशी जबरदस्त झालं पाहिजे. आपल्या चुका सुधारण्यासाठी जे स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. आपल्याकडे रोज एक नवीन संधी आहे. आपल्याला अजून चांगले सुधार करण्यासाठी यशाची सर्वात खास गोष्ट ही आहे की कठोर काळांना सुद्धा चांगलं करते. हिंमत धरा आणि वाटेवर चाला. या जगात तुम्ही स्वतःच्या व्यक्तीने काम करा. दुसऱ्यांचे चेहरे आठवणे हा आपला स्वभाव नाही. आपला चेहरा पाहून लोकांना त्यांचे वागणे बदलणे हा आपला स्वभाव असला पाहिजे. प्रवासात अडचणी आल्यावर धाडस वाढते. जर कोणता रस्ता अडवला असेल तर हिंमत वाढते. जर तुम्ही कुठं विकायला तयार असाल तर तुमची हिंमत आणि अनेकदा किंमत सुद्धा येते. हिमतीला किंमत असते. जो कोणाचा चाहता असतो तो कधी त्याचा चाहता होत नाही. तुम्ही अंतर कापल्याशिवाय लांब जाऊ शकत नाही. ज्याने स्वतःचा खर्च केला, जगाने त्याला फक्त गुगलवर सर्च केले. एक व्यक्ती म्हणजे स्वतः तुम्ही आहात की तुम्ही काहीही करू शकता. आनंदी राहण्याचा व्यर्थ पर्याय नाही. आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही सगळे ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की आपण दुसऱ्या व्यक्तीवर जगलोय. स्वामी सांगतात फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण ते आपल्याला पुढे नेतात. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच होईल असं नाही. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचं आहे. जेव्हा स्वतःवर आपला विश्वास असतो तेव्हा यश सुद्धा मिळतं. आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास गरजेचा असतो. त्याशिवाय आपल्याला यश कधी मिळत नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण की तुम्ही अजून जिंकलेले नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत तुम्ही मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत प्रत्येकाला घ्यावी लागते. कष्ट हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. कष्टाला शेवटचा पर्याय म्हणजे तुमची मेहनत. तुमची मेहनतच आहे जी तुम्हाला आयुष्यात तुम्हाला जे काही मिळवायचंय ते सर्व काही एका झटक्यात मिळवून देऊ शकते. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. आज या आयुष्यात तुम्ही स्वतःला सांगा की तुम्ही सर्व काही करू शकता. स्वतः ज्या गोष्टी करण्याबद्दल इच्छा असेल ती गोष्ट मिळवता येते. आपण फक्त स्वतःला विश्वास ठेवून सांगा की आपण यशस्वी होणार आहात. आपल्या यशस्वी होण्याचा सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः प्रयत्न करणे. आपल्या मेहनतीने प्रत्येक गोष्ट झाली असती जर आपण मेहनत केली असती. त्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाही. मेहनत करा. वेळ जाऊ देऊ नका. हीच ती वेळ आहे काहीतरी नवीन करण्याची. हीच ती वेळ आहे आयुष्यात पुढे जाण्याची. हीच ती वेळ आहे आयुष्याचं सोनं करण्याची. आणि हीच ती वेळ आहे आयुष्य पूर्णपणे चांगलं करण्याची. बर्बाद होण्यापेक्षा आबाद व्हा. आबाद होण्यासाठी मेहनत करा. मेहनत करण्यासाठी जिद्द ठेवा. जिद्द ठेवण्यासाठी ध्येय ठरवा. ध्येय ठरवण्यासाठी आधी आपले गोल निश्चित करा आणि प्रयत्न करा. नक्की तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतः स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्यात अशक्य असं काही नाही. जोपर्यंत तुम्हाला यश मिळवायची इच्छा असेल तोपर्यंत मेहनत करा, कारण तोपर्यंत तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन नक्की मिळत असते.